आजी सोनियाचा दिनो वर्षी अमृताचा गणो. आज सोन्याचा दिवस सुगवलेला. एक महिना झाला कुस्त्या जोडलेल्या आहेत वैभवदादा पवार आणि त्यांच्या सहकार्याने. एक महिन्यांपूर्वी म्हणतोय मी, शांतता राखा, शिट्ट्या मारू नका, हा कुस्तीचा फडा. तारका भेटत नाही. आज भरपूर ठिकाणी मैदान आहे. दादा दादा फिरता राहा. आती गर्दी कमी करा, बसून घ्या, सगळे बसा, खाली खाली बसा. आपलं मैदान आहे, आपल्या मैदानची शिस्त आपण राखूया. काय मैदान घेतलेला, काय मैदान भरलेला. मान्य राहुल शेठ पवार, मान्य भाऊसाहेब पवार आणि पैलवान वैभव दादा पवार या त्रिमूर्तींनी खरोखर एक देखणं मैदान आज मिरजगावच्या भूमीत घेतलेला. कशासाठी जगायचं आणि का जगायचं याचा मंत्र देतात हे त्रिमूर्ती. खरोखर राहुल शेठ पवार 2-3 वर्षाला मैदान घेत आहेत, कुस्तीच्या प्रेमात पडलेले आणि वैभव दादांना आणि भाऊसाहेबांना त्यांना प्रेमात पडलेले कुस्तीच्या. हे माती डीजे 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 वाला लय तापलाय गाड्या, लय भारी भारी गाणी लावतोय. ताबा शिस्तीत घ्या डीजे वाले मामा. तुमच्या साऊंड सिस्टीम खरंच एक नंबर आहे बरं का. डीजे वाले मामाचंही कौतुक करतो, फार चांगली सिस्टीम आहे. चला कुस्तीकडे वळूया आता. कुस्ती बघा, कुस्तीवर बोलो काही. महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख 2018ला जालन्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या. तिथं याच बालारफिक शेखनं पराक्रम केला. पुकारलेले वैभव दादा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता झोप लागेल जरा चांगली तुम्हाला. महिना झाला पायाला भिंगरी लावून पळता. हो तरी एक दोस्त काय पळ जरा. थांबा, गडबड नको. बालारफिक आणि माऊली, आता साहेब आमच्यावर काही फोडायचे तिकडून. पण खरंच सांगतो मंडळी, आज या मिरजगाव भूमीत आलेलो आहे. वैभव सुपेकर साहेबांचं फार मोठं आम्हाला योगदान आहे, फार मोठं योगदान. कधीही निम्म्या रात्री फोन करा, उचलणारच. कुस्ती निकाली करावी लागणार आहे, दोघाला कुस्ती करा. बऱ्याच वेळेला कुस्ती झालेली, बऱ्याच वेळेला. माऊली जमदाडे पंढरपूर जवळचा पैलवान आहे, चिराईवाडी गावचा, सोलापूर जिल्ह्यातला. हे दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले, पण बालारफिक सराव करतो पुण्याला. पण कुस्तीचा श्री गणेशा गिरवला असेल. आला 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 पृथ्वीराज पाटील आला. टाळ्या करा, टाळ्या करा, टाळ्या करा त्या फौजीसाठी. फौजी फौजी साहेब निरकुनच बघतात पलीकडनं. अहो कोल्हापूर जिल्ह्यात एक छोटस गाव आहे ज्योतिबाच्या पायथ्याला. शाहू कुस्ती केंद्रामध्ये सरावाला होता. देवठाण नावाचं छोटस गाव, त्या गावाचं नाव केलं. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या सातारला, तिथं सगळ्यांच्याच भुया याच पैलवांना उंचावल्या. सगळ्यांच्या. अशक्य त्या गोष्टी शक्य करण्याची किमया याच पृथ्वीराज पाटलाकडे आहे. याचा भाऊ पैलवान, याचे चुलते पैलवान, ज्या गाड्याला कुस्ती लाभली ते पाटील घराणं कोल्हापूर जिल्ह्यातलं. जालिंदर मुंडे आबाकडे सरावाला होता, आज पुण्याला मिलिटरीमध्ये सर्व्हिसला आहे. हात चालताय दोघांचे बघा. आता पंत फिरते राहा, पाहुणे फिरते राहा. चला हर्षवर्धन सदगीर लवकर चला. राहुल भाऊ, कुस्ती निकालीच करावी लागणार आहे दोघांना. आदर्श सरपंच पहिले भगवंत केसरी काकासाहेब शेळकी पंच कुस्तीला. कोल्हापूर कुंडल त्या भागात फार मोठं नाव होतं. कुंडलचं मैदान मागल्याच महिन्यात झालेलं आहे, फार चांगलं मैदान झालेलं आहे कुंडलचं. कुस्ती करा.
अंदाज घेण्याचं काम चाललेलं आहे. पंजे की पकड चालू आहे. पट्टाची होल दाखवली आता माऊलीनं. पट काढण्याचा प्रयत्न होता. राहुल शेठ यांचे दाजी शिराळे गावचे सरपंच सानेश्वर जगताप, ज्ञानेश्वर जगताप इथं उपस्थित झालेले राहुल शेठ यांचे दाजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण वरती यावं सन्मानासाठी. अजून अंदाज घेण्याचंच काम चाललेलं आहे. पंजे की पकडच चालू आहे. डोक्याला डोकं लागलं होतं आणि परत खेमी डाव पकडलेला आहे. कब्जा घेण्याचा आटोकाट प्रयत्न चाललेला आहे बालार बिगचा. हो, चला हर्षवर्धन सगीर आत्या. हो हो, लवकर चला, कुस्ती लगेच लावणार आहेत मान्यवर. खचाखच भरलेलं मैदान, मिरज गावचं मैदान निमित्त शिवजयंती उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून मान्य राहुल शेठ पवार, त्यांचेच बंधू भाऊसाहेब पवार आणि त्यांचे तिसरे बंधू पैलवान वैभव दादा पवार. कडेला बसलेली मंडळी जपून बसा. दोघाच्या वजनाचा अंदाज घ्या. घरचे म्हणायचे कशाला गेलता पुढं पुढं करायला लय. हो, हे मैदान लाईव्ह चाललेला ज्ञानाचा ईश्वर ज्ञानेश्वर असवले युट्यूब चॅनलला. कोल्हापूरून आलेला, रोज पायाला भिंगरी लावून पळतोय ज्ञानेश्वर असवले. काल पुणे, आज मिरजगाव, उद्या कुठं परभणी बिरभणी तिकडं. आणि खाली तेजस माळवे, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. कुठलंही काम सांगा नाही म्हणत नाही तेजस. सोबत संतोष आबा सवाने पत्रकार, कुस्ती सम्राट युट्यूब चॅनल, आपली कुस्ती युट्यूब चॅनल. तुम्ही आपली कुस्ती युट्यूब चॅनलला जुन्या कुस्त्या बघा. जुनं ते सोनं. आज या सन्मानासाठी ज्ञानेश्वर असवले, संतोष जगताप. हो येतोय, येऊ द्या. परत करमाळ्याचा अयुब शेख पुढे या सन्मानासाठी. कुस्ती आलेला आहे, हर्षवर्धन आलेला आहे. हर्षवर्धनला जागा द्या. आणि माऊली कब्जा घेतोय बालारपिकचा. खचाखच भरलेलं मैदान. एकदा नजर फिरवा. कुस्ती शौकीन तल्लीन झालेला मिरज गावच्या भूमी. एक वेळेस सगळ्यांनी आपण बजरंग बलीचा जय जयकार करूया. सगळ्यांनी हात वरती करून व्यासपीठ सगळं. बोला बजरंग बली की. आवाज नाही, हात वरती पाहिजे साहेब. हाताची घडी काढा ना. का टेन्शन घेताय घरचं? जाऊ द्या तिकडं. रोज घरदार आहेच की. बोला बजरंग बली की. बोला बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. भारत माता की. धन्यवाद. दुमदुमली मिरजगाव नगरी दुमदुमून गेलेली. एक कसब राहुल शेठ पवार, मान्य वैभव दादा पवार आणि भाऊसाहेब मूर्तींचं. छत्रपती वाले मामा, तुमचंही कौतुक आहे. त्या डीजे वाल्या मामांचा सत्कार करा. राहुल शेठ, त्यांना सोडू नका. हर्षवर्धन आलेला आहे. पाहुणे आणि हर्षवर्धन आणि पृथ्वीराजच्या कुस्तीसाठी अप्पासाहेब सोनवणे पंच म्हणून राहणार आहेत. आत्या राजेंद्र काका गुंड आपली पंच म्हणून नेमणूक झालेली. दोघांनी आत्या.
अप्पासाहेब आत्या, राजेंद्र काका गुंड, एकेकाळचे शाहूपुरी तालमीचे सुप्रसिद्ध पैलवा आत्यावर राजेंद्र काका गुंड. सरपंच शिराळ ज्ञानेश्वर जगताप दाजी उपस्थित झाले. राहुल शेठ पवार यांचे दाजी आणि यानंतर पुढील कुस्ती लावण्यासाठी टायगर ग्रुपचे सर्वेसर्वा तानाजी भाऊ जाधव, युवा सेना सामाजिक कार्यकर्ते पैलवान अनिकेत भाऊ घुले, देवभाऊ शेळके, बाळासाहेब काका उगले, जिल्हा परिषद सदस्य गुलाब काका तनपुरे, जिल्हा परिषद सदस्य अशोक काका खेडकर, नगरसेवक अमृत कादाते, प्रथम नगराध्यक्ष नामदेव बापू राऊत, प्राध्यापक मधुबाबा राळेभात, उद्योजक अतुलराजे जाधव, पप्पू शेठ कोठारी, विकास शेठ कटारिया, अनिल शेठ पांडोळे, गंगादादा बोरुडे, तात्या शेठ बोरुडे, बबलू शेठ शिंदे, बाळासाहेब हिरकर, केशव हॅलो तानाजी भाऊ विनंती आपण मैदानात या. तानाजी भाऊ यांची विनंती भाऊ, शेवटची कुस्ती आपल्या शुभास्ते लावली जाणार आहे. देवाभाऊ शेळके, बाळासाहेब काका उगले, गुलाब काका तनपुरे, अशोक काका खेडकर, अमृतजी कादाते, नामदेव बापू राऊत, मधुबाबा राळेभात आणि अतुलराजे आपण मैदानात या. आपल्या शुभास्ते पुढची कुस्ती लावली जाते. आई कुणाची आई कुणाची बोला जय हनुमान, जय बजरंग जय हनुमान, जय जय कुस्ती आपण लावून घेऊया. हर्षवर्धन आलेला आहे आणि पृथ्वीराजी आलेला आहे, बराच वेळ झाला आलेला आहे. याची कुस्ती आपण लावून घेऊया. वैभव दादा कुस्ती लावून घेऊया. देवाभाऊ शेळके, बाळासाहेब काका उगले, गुलाब काका तनपुरे, अशोक काका खेडकर, अमृतजी कादाते, नामदेव बापू राऊत, प्राध्यापक मधु तनपुरे, पैलवान माऊली मस्के, सूरज तेरा चढ़ सूरज ते हाथी
सतीश काका पाटील नगरसेवक आत यावं आणि कुस्ती लागते मैदानात. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील हात वरती करा. उंचीला कमी असलेला कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगी 2019 साली याच हर्षवर्धन पराक्रम केला होता पुण्याच्या म्हाळुंगे बालेवाडीच्या अधिवेशनमध्ये आणि मागल्याच आठवड्यात नॅशनलच्याच कुस्ती स्पर्धेमध्ये एक इतिहास घडवला हर्षवर्धन सदगीर. नगर जिल्ह्यातला पैलवान पंच म्हणून अर्जुन देवा शेळके. डीजे वाले हो 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 गर्दी कमी करूया. कुस्तीला सुरुवात होते. दोन आणि पोकळ किस्सा मारण्याचा प्रयत्न. गर्दी कमी करा, गर्दी कमी करा विनंती. कर्जत नगर पंचायतचे गटनेते सतीश काका पाटील उपस्थित झाले. आपलंही स्वागत आहे. कुस्ती चालू झालेली. वैभव दादा, राहुल दादा फिरतरा. धोकेबाज पैलवा पृथ्वीराज पाटील. अशक्य त्या गोष्टी शक्य करण्याची किमया त्या पृथ्वीराज पाटीलकडे. त्यानं सातारच्या अधिवेशन मध्ये पराक्रम केला. कीर्तिमानी केलेली हिरव्या लांगेचा पोरगा. 2022चं सातारचं अधिवेशन यानंच गाजवलं आणि काकीत हात घातलेला आहे. इकडं बालारपीक सेकडे कब्जा आहे. हो 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 डीजे वाले लय तापलंय गाड्या. त्याची सगळ्या शेवटाला कुस्ती लावूया आपण मामाची द्या. आणि नवंदर काढला हाताचा बालारपीक शेखनं. पंचाचा निर्णय. कशाला परत नवंदर काढलेला आणि किस्स्याला लांबवलेला किस्सा मारला. संपलेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी बालारपीक शेख विजयी झालेला. संपलेल्या ही कुस्ती झाल्याच्या नंतरनं पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान महेंद्र गायकवाड तयार राहा. ही कुस्ती झाली की लगेच आपली कुस्ती लागते. पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान रवी कुमार हरियाणा. दोन्ही पैलवान चारही पैलवान एकाच वेळेला कुस्ती आपल्या लागतायत. आत या. दोन्ही कुस्त्या लागताय. चौघजण तयार राहा. ही कुस्ती झाली की लगेच आपली कुस्ती लागणार आहे. एकाच वेळेला कुस्ती लागणार. वैभवदा बरोबर का? हो. आणि पलीकड एक तगडा कुस्ती आतमध्ये चालू आहे. 2019चं अधिवेशन गाजवलं. बालेवाडी मुक्कामी पुण्याला हर्षवर्धन सदगीरनं आणि फायनलला कुस्ती आली होती. शैलेश शेळके विरुद्ध हर्षवर्धन सदगीर. हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके एकाच तालमीतले दोन्ही पैलवान. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार यांच्याकडे दोघेही सरावले होते आणि फायनलला दोघांची कुस्ती आली. विजय आणि पराजय. आणि हा सगळ्यात कमी दिवसामध्ये वयाच्या 19व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाला तो पृथ्वीराज पाटील. या महाराष्ट्रामध्ये 1974 ला महाराष्ट्र केसरी झाली.
युवराज पाटील सगळ्यात कमी वयाचा महाराष्ट्र केसरी वयाच्या 16व्या वर्षी, बरोबर का हो? वयाच्या 16व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाले युवराज पाटील. त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी वयाचा महाराष्ट्र केसरी कोण? पृथ्वीराज पाटील. असा पृथ्वीराज पाटील समोर लढतोय. काटेकी टक्कर आहे. एक बढिया मुकाबला. 4 अन 2 अन 3 मिनिटांमध्ये कुस्ती होणं शक्य नाही. दोन्ही लढवय्या पैलवान आहे. मी सिकंदर शेख विरुद्ध रवी कुमार हरियाणा, पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान महेंद्र गायकवाड, चारही पैलवानांना पुकार दिलेले. कुस्ती झाली की लगेच आपली कुस्ती लागते. तुम्ही तयार राहा. शबास आहे. उंचीने कमी असलेला पृथ्वीराज पाटील, कोल्हापूरचा पैलवान मुंडे आबाकडे सराव करतो. त्या मुंडे आबानं 2 महाराष्ट्र केसरी दिले, 2 कोहिनूर दिले. 2010चा महाराष्ट्र केसरी बटांचा पैलवान, सोलापूर जिल्ह्यातला पैलवान समाधान गोडके. 2010 ला अधिवेशन झालं रोहा रायगडला आणि तिथलं अधिवेशन गाजवलं समाधान गोडकेनं. आबांनीच तयार केलेला पैलवान. आणि हा पृथ्वीराज पाटील साताऱ्याला 2022 ला अधिवेशन झालं, ते अधिवेशन गाजवलं पृथ्वीराज पाटलानं. उंचीने थोडा कमी असलेला पैलवान. अशीच उंची कमी होती गामा पैलवानची. आता बोलू द्या, कुस्तीचा इतिहास सगळ्यांना कळू द्या. हो, महेंद्र प्रकाश आत्मदेवा, सिकंदर शेख, रवी कुमार, आप भी अंदर आइए, जल्दी कीजिए. ही कुस्ती झाल्याच्या नंतर आपली लगेच कुस्ती लागते. ही कुस्ती झाल्याच्या नंतर पैलवान प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान महेंद्र गायकवाड डबल उपमहाराष्ट्र केसरी. ही कुस्ती झाली की लगेच कुस्ती लागेल आणि त्याच्यानंतर कुस्ती लागेल. या कुस्तीला पंच महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे वस्ताद आणि सभापती युवराज बापू शेळके. त्या कुस्तीला पंच म्हणून त्यांची नियुक्ती झालेली. ती कुस्ती आतमध्ये आले की बापू लगेच आतमध्ये यावा, असा कुस्त्यांचा थरार मिरज गावच्या भूमीमध्ये. उंचीने थोडा कमी असलेला पृथ्वीराज पाटील. पृथ्वीराज कड बघितलं गामा पैलवानची आठवण येते. सहज एखादा बोलून जातो. अनेक वेळा ऐकायला मिळतं, अनेक छोटे छोटे पैलवान बोलतात ले गामा लागून गेला काय. मग गामा पैलवान केवढे असतील हो? आकडीवरती जिस्कोला ब्रिटन मध्ये चेत मारलं 42 सेकंदाच्या आतमध्ये आणि आकडीवरती गामा तिथं जगत जेता झाले. ब्रिटनला गेले होते स्पर्धेसाठी. ब्रिटनला गेले स्पर्धेसाठी. वय कमी, उंची कमी म्हणून गामा पैलवांना जागतिक स्पर्धेतून बाहेर काढलं, भाग येऊ दिला नाही. वय कमी, उंची कमी म्हणून बाहेर काढलं आणि मग गामा पैलवानच्या वस्तादनं आव्हान केलं, चॅलेंज केलं, मी 5 पाऊंड रुपये डॉलरचं बक्षीस जाहीर करतो, माझ्या पैलवानाला लढू द्या. चॅलेंज केलं, जगातून कोणी या आणि माझ्या पैलवानांना हरवून दाखवा. जग में से कोई भी आओ और गामा पैलवान को हरा के दिखाओ. आणि मग गामा पैलवानाला भाग घेऊ दिला स्पर्धेमध्ये. गामा पैलवान पहिल्या दिवशी गामा पैलवान बरोबर 10 पैलवान लढले. चॅलेंज होतं 2 मिनिटं कुणी टिकून दाखवेल त्याला 5 पाऊंड रुपयाचं बक्षीस, डॉलरचं बक्षीस आहे. पहिल्या दिवशी 10 लढले गामा पैलवान बरोबर. पहिल्या दिवशी 10ची 10 ठोकून काढले. दुसऱ्या दिवशी 12 पैलवान लढले, 12ची 12 ठोकून काढले. आणि मग एकच आवाज उठला, गामा पैलवान. आणि शेवटाला फायनलला कुस्ती आली जिस्को पैलवानची आणि गामा पैलवानची. सगळ्यांना वाटलं होतं जिस्को सारखा पैलवान
त्याला हरवणं एवढं सोपं नाही. एवढं कमी वय, एवढ्या कमी वयामध्ये जिस्को सारख्या पैलवानांना पराभव करणं एवढं सोपं नव्हतं. प्रत्येकाचं मत झालं होतं गामा पैलवानला 2 मिनिटाच्या आतमध्ये चित मारणार जिस्को पैलवान, आणि जगत जेता होणार तिथं पण झालं उलट. कुस्ती लागली. जिस्को पैलवान जगातला सगळ्यात मोठा पैलवान होता. आतापर्यंत कुणाला हरवणं जमलं नव्हतं त्या जिस्को पैलवानला. समुद्रात पोहायचा, समुद्रातच व्यायाम करायचा, अशी त्याची कसरत होती. जगात लढण्यासाठी त्याला कोणी, टक्रीसाठी कोणी राहिलं नव्हतं. आणि फायनलला कुस्ती आली जिस्कोची गामा पैलवानची. गामाची आणि जिस्कोची कुस्ती आली फक्त 42 सेकंदामध्ये. जगातला सगळ्यात मोठा पैलवान जिस्को पैलवानाला चित्त मारलं, आणि तिथं गामा पैलवान जगत जेता झाले. आणि आज अजून सुद्धा नाव निघते गामाचं. महेंद्र पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान महेंद्र गायकवाड. आतमध्ये यावा. महेंद्र प्रकाश लगेच आपली कुस्ती लागते, लगेच आतमध्ये यावा. आणि सगळ्यात शेवटाला 1 नंबर साठी आज कुस्ती लागते. हा, ते सांगितलं तसं. पृथ्वीराज हर्षवर्धन कुस्ती करा. बऱ्याच वेळ कुस्ती चालू आहे, सगळ्यांचं लक्ष तुमच्या कुस्तीकडे लागलेलं आहे. गेल्या 3 ते 4 तासापासून हे सगळे कुस्ती शिकून एक जागेवर बसून आहे. कशासाठी? तुमची कुस्ती बघण्यासाठी. कुस्ती करा, पुढची कारवाई पाहिजे. दोघांचं नाव आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये. वैभवदा पुकार दिलेला आहे, पुकार दिलेला आहे. तयारी झाली की लगेच येतील. एकमेकांच्या ताकदीचं अंदाज घेण्याचं काम संपलेलं आहे. कुस्ती, पुढची कारवाई पाहिजे. असा गामा पैलवान ब्रिटनमध्ये जिस्कोला चीत मारला आकडीवरती, आणि तिथं गामा पैलवान 42 सेकंदामध्ये जगत जेता झाले. कुस्ती म्हणजे जन्मांजन्म तरीचं वैर नाही. कुस्ती या खेळाला खिलाडी वृत्तीने स्वीकारावं लागतं. आज हर्षवर्धन सदगीर लढताय, पृथ्वीराज पाटील लढतायत. आज कुस्ती झाल्यावर उद्या एकमेकांच्या गळ्यात गळा घालून 6 महिन्यांनी 2 वर्षांनी गळ्यात गळा घालून हातात गात घालून फिरणार आहे. कुस्ती म्हणजे जन्मांजन्म तरीचं वैर नाही. कुस्ती कुस्ती, दोस्ती दोस्ती. महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रकाश बनकर. आत या, आपली कुस्ती लगेच लागते. वैभवदा खरोखर तुमचं कौतुक आहे. काय कुस्त्या घेतल्या तो. अहो, या पैलवांना 1-2 महिने अगोदर तारखा बुक कराव्या लागतात, तेव्हा तारखा मिळत असतात. पृथ्वीराजच्या, हर्षवर्धनच्या. असे महाराष्ट्रातले टॉप लेवलचे 2 पैलवान, दोन्ही महाराष्ट्र केसरी. एक 2022 चा आणि एक 2019 चा. असा काटेकी टक्कर, असा मुकाबला, एक बढिया कुस्ती. सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. कुस्तीचं काय होणार. काही नका करायला. वैभवदा येत आहे तो काही ही शोकांत काय. वाव वाव. आणि पंचाचा निर्णय. हो, पलीकड करा टाळ्या दोघांसाठी एकदा. दोघही वाघासारखी लढत आहे. नम्रता आणि संवेदनशीलता त्याचं नाव. पैलवान कोडेला कुस्ती गेली होती, कब्जा घेतला होता. एखादा म्हटला असता माझा कब्जा आहे, कब्जा पाहिजे मला, पण दोघांनी मान्य केलं आणि पुन्हा कुस्ती समोरासमोर लागली. करा एकदा जोरदार टाळ्या सगळ्या दोघांसाठी. टाळ्या पाहिजे. शबास. वा, कब्जा दिला. पृथ्वीराजचा कब्जा होता. याला नम्रता, आणि नम्रतेने पैलवान मोठा होत असतो. आशीर्वादाने पैलवान मोठा होत असतो. सोलापूर, कोल्हापूर पैलवान ढिगाने पडलेले. टँकरनी तोप संपत आहे.
बदाम टरकाने खाली होता, टरकाची टरका खाली होता, पण सगळेच महाराष्ट्र केसरी, सगळेच हिंद केसरी त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. त्या पैलवानला जनतेचा सुद्धा आशीर्वाद असावा लागतो. आशीर्वादाशिवाय ही गोष्ट शक्य नाही. आई वडिलांचं पूर्वजन्मीचं काहीतरी जन्मी कामाला येत असतं. जिल्हा परिषद सदस्य गुलाब काका तनपुरे यांनी गामाची कॉमेंट्री केली. गामाची कॉमेंट्री आवडली म्हणून तिघांसाठी सुद्धा 500 रुपयांचं बक्षीस दिलं. काका मी आपला मनापासून आभारी आहे. हो 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 हो. गामाचा इतिहास सांगत होतो, एवढं सोपं नाही. खिलाडी वृत्ती सांगत होतो. गामाचे खिलाडी होते. गामाला अर्धांग वायू झाला आणि वाचवण्यासाठी शेवटाला कोण आला? जिस्को पैलवान आला. रशियाला सुप्रसिद्ध वकील झाले होते, कुख्यात वकील झाले होते. गामा पैलवान कुस्ती सुटल्याच्या नंतर कधी कधी असं नाही. महेंद्र प्रकाश आतमध्ये यावं, आपली लगेच कुस्ती लागते. त्या कुस्तीचे पाहुणे कोण हो? आणि त्या कुस्तीसाठी टायगर ग्रुपचे सर्वा डॉक्टर तानाजी भाऊ जाधव, हॅलो युवा सेना सामाजिक कार्यकर्ते पैलवान अनिकेत भाऊ घुले आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान बबन काका काशीद, तिन्ही मान्यवरांना विनंती आपण मैदानात या. प्रकाश बनकर, महेंद्र गायकवाड, आज खरोखर कौतुक आहे. राहुल सेठ पवार आणि त्याच्यामध्ये मोठा शिवाचा वाटा. कुस्त्या जोडण्याचं काम केलं वैभव दादा पवार. कुस्त्या जोडण्याची पारख असावी लागते, त्याचं ज्ञान असावं लागतं. हॅलो. कुस्ती करा, अंगावरती माती टाका. 2 तज्ञ पंच लाभलेले अर्जुन देवा शेळके साहेब आणि अप्पासाहेब सोनवणे, कुस्तीतली दर्दी माणसं आहे. 70 ते 80% मुलं ही गोरगरिबाच्या घरातली मुलं पैलवान. शिळी मिंडी पाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे. गाई म्हैस पाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे. शेती मोलमजुरी करणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे. आणि एका हमालाचा मुलगा पैलवान आहे. या बालगोपाळांना, या पैलवानांना कसं व्यासपीठ मिळतं? राहुल सेठ, तुम्ही असं भलं मोठं मैदान घेतलं आणि या पैलवानच्या, या बालगोपाळांच्या घशामध्ये चरगास गेले. हे शोभाचे मावळे. दंगल दंगल. शबास. जोरात जाऊन सिस्टम आहे. आता हे मैदान संपल्यावर सगळे गेल्यावर त्यांची एक कुस्ती लावू आपण. शबास, कौतुक आहे तुमचं सुद्धा. महेंद्र प्रकाश आत या. बऱ्याच वेळ पुकार दिलेला आहे. सिकंदर शेख विरुद्ध पैलवान रवि कुमार हरियाणा, आप भी तैयार रहिए. आपके भी कुश्ती लग जाएगी थोड़ी देर में, आप भी तैयार रहिए. आता सगळ्या भारतातली स्टार राहुल सेठ, मागच्या वर्षी मी बोललो होतो याच मैदानामध्ये शिवराज राक्षी 1 नंबरला लढून गेला आणि त्यावेळेला मी बोललो होतो राहुल सेठ याच्या अपेक्षा सुद्धा या मिरजगाव मध्ये अजून सुद्धा मोठं मैदान झालं पाहिजे. बोले तैसा चाले आणि त्याची वंदावी पावली आणि ती गोष्ट शक्य करून दाखवली. करा टाळ्या एकदा. टाळ्या पाहिजे, टाळ्या. हो हो. डीजे वाले, डीजे वाले, डीजे वाले, डीजे वाले.
सोडणार नाही तुम्हाला. अनिकेत भाऊ चला महेंद्र गायकवाड आत या लवकर. प्रकाश बनकर आत या लवकर. सगळे आतुर आहेत, तुमची वाट पाहताय. सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी आत या लवकर. रवी कुमार हरियाणा आत या लवकर. खूप चांगला इतिहास सांगितला आता सोलनकर सरांनी गामाचा. जगजेता गामा गामा गामाच होती. पृथ्वीराज पाटील शाहू कुस्ती केंद्रातला पैलवान मुंडेआबाचा पट्टा त्यांचा इतिहास सांगितलेला आहे. 2 महाराष्ट्र केसरी दिले जयेंद्र मुंडेआबांनी शाहू कुस्ती केंद्राना. त्यात पहिला समाधान घोडके महाराष्ट्र केसरी झाला 2010 ला. 23 डिसेंबर 2010 कुठं झाला? रोहा रायगडला. आणि यानं गाजवलं सातारचं अधिवेशन. समोरून चड्डी पकडलेली त्या पृथ्वीराजनं अनेक वेळा पुकार दिलेला महेंद्र प्रकाश लवकरात लवकर या. सिकंदर शेख रवि कुमार चले जल्दी लंगोट कस के आइए पहलवान जी. दोघांनी एकमेकाच्या चड्ड्या पकडलेल्या. 2 तद्यमांचा लाभ. ओ टाळ्या पाहिजे होत्या, टाळ्या करा की टाळ्या. काय कुस्ती आहे हो, काय कुस्ती आहे, काय कुस्ती आहे, काय कुस्ती आहे. मानेवर हाताचा कस चढवतोय पृथ्वीराज. अर्जुन देवा शेळके तिथे सांगवी आणि अप्पासाहेब सोनवणे श्रीगोंदा हे दोन्ही मान्यवर फार मोठं मैदान घेत आहेत आपल्या जन्मभूमीत. ऐतिहासिक कुस्ती मैदान घेत आहेत दोघे. आतुर आहेत आता श्रीगोंद्याच्या मैदानची. आणि अर्जुन देवा शेळके सुद्धा हे सुद्धा तिथे सांगवीला फार मोठं मैदान घेत असतात प्रत्येक वर्षी. बघूया 2025 ला कोणाची कुस्ती घेत आहेत. तिथे सांगवीच्या भूमी निघाला हर्षवर्धन सदगीर निघाला. महेंद्र बाहुबली आला. टाळ्या करा, टाळ्या त्याच्यासाठी. कपडे काढल्यावर तब्येत बघा. महेंद्र बाहुबली कशी तब्येत आहे. असलं पहिल्या वाटत नाही का घरात एक असला असावा का? नुसतं मी एवढं एकर घेतलं तेवढं एकर घेतलं आणि रोज शेजारी बांध करतो. या काय करायचं एकराला? असली घरात एक एक उघडी तिजोरी तयार करा. असल्या उघड्या तिजोऱ्या तयार करा. ही आपली श्रीमंती, ही आपली प्रॉपर्टी. नाही तर काय काय सांगतात एवढी माझी प्रॉपर्टी तेवढी माझी प्रॉपर्टी. अहो रावणाची अख्खी लंका सोन्याची होती. 7 कोटी घरं सोन्याची होती. लक्ष्मी सारखी देवी दाशीन झाली होती. कुबेरासारखा देव छावणीला बांधला होता. आणि इंद्रासारखा देव नुसतं वह्यान पुस्तक लिवायला होता. ऐश्वर्य संपन्न जीवन होतं. रावणाचं सोडा, ज्या देवानी तुम्हाला मला जन्माला घेतलं श्रीकृष्णाचा विष्णूचा 8वा अवतार श्रीकृष्ण भगवंत, त्या देवाची अख्खी द्वारका सोन्याची होती. देवाची बुडाली आणि रावणाची जळाली. तुमच्यावर माझ्या प्रॉपर्टीचं खोटं सांगायला लागलं. 3 कोंबड्या 1.5 एकर जमिनीचं खोटं सांगायला लागलं. सगळ्यात मोठे श्रीमंती कुठले? तर ही मोठी श्रीमंती महेंद्र गायकवाड. अशी उघडी तिजोरी. लोकांनी विचारलं, पैलवान आखाड्यावरती आला, मुलगा कुणाचा? पैसे फिटले. काय सांगते येते व सांगतीला. प्रकाश आतमध्ये यावा. दोघांच्या अंगाचा चिखला चिखल झालेला आहे.
क्षेत्रामध्ये आतापर्यंत ब्रेकअप रेकॉर्ड ऑफ अशी एक कुस्ती झाली होती 6 मार्च 1965 ला मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डेकर विरुद्ध हिंद केसरी मारुती माने. ही कुस्ती अर्धा तास नाही, 1 तास नाही, 1.5 तास नाही, पावणे 2 तास नाही, 2 तास नाही, 2.5 तास नाही, सलग लगातार पावणे 3 तास कुस्ती झाली होती. कुणालाच काही कळत नव्हतं त्यातला मारुती माने कोण आणि त्यातले विष्णुपंत सावर्डे कोण. दोघांचे अंकाचे चिखले मारुती झाले होते. या हिंदुस्थानाच्या कुस्ती क्षेत्रामध्ये एकच अशी कुस्ती झाली. दोघही असे अर्धा तास उलटून गेलेले, दोघांच्याही अंगाची चिखल झालेली. शबाज साहेब दोनों भी पैलवान जी जान से लढ रहे. विनोद मोठे सरपंच साहेब यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून हॅलो 5 रुपयांचं बक्षीस. सरपंच साहेब मी आपला मनापासून आभार. हॅलो सुपा गावचे सरपंच यांच्याकडून 5 रुपयांचं बक्षीस. मी आपला मनापासून आभारी आहे. पृथ्वी हर्षवर्धन कुस्ती करा. सगळ्यांच्या नजरा तुमच्या कुस्तीकडे लागले. कुस्ती अटॅकिंग पाहिजे. टायगर ग्रुपचे सर्वे सर्वा महाराष्ट्राचा टायगर तानाजी भाऊ जाधव भाऊंना विनंती आपण मैदानात या. आणि उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशीद, युवा सेना सामाजिक कार्यकर्ते पैलवान अनिकेत भाऊ घोले आणि श्रीगोंद्याचे माजी आमदार बबनराव पाचपुते यांचे बंधू, आशिया खंडातील सर्वात मोठी सेवा सोसायटी काष्टी सेवा सोसायटीचे चेअरमन कैलासदादा पाचपुते विनंती आहे आपण मैदानात या. 4 मान्यवरांच्या शुभास्ती कुस्ती लावली जाते. कैलासदादा पाचपुते, तानाजी भाऊ जाधव, बबन काका काशीद आणि अनिकेत भाऊ घुले. प्रकाश आतमध्ये या. लगेच आपली कुस्ती लागते. प्रकाश शिवनकर आत या. आता वेळ लावूच नका, मागे राहूच नका, लगेच आत या. सगळ्यांच्या नजरा तुमच्या कुस्तीकडे लागलेल्या आहे. हो असं मैदान घ्यायचं म्हणजे त्यातलं ज्ञान असावं लागतं. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. तानाजी भाव, तानाजी भाव, तानाजी भाव, तानाजी भाव, तानाजी भाव. प्रकाश माझ्याकडे बऱ्याच वेळ सूचना येते. आतमध्ये यावा, तुम्हाला पुकार करायला सांगितलाय. आतमध्ये या. तानाजी भाऊ जाधव त्या कुस्तीला अहिल्यानगरचे पहिले महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे वसतात. त्या कुस्तीला पंच म्हणून काम पाहतील. आणि सभापती युवराज बापू शेळके त्या कुस्तीला पंच म्हणून आपली नियुक्ती झालेली. प्रकाश बनकर विरुद्ध महेंद्र गायकवाड या कुस्तीला थोड्याच वेळामध्ये आता कुस्ती लागते. तानाजी भाऊ जाधव आणि पैलवान अनिकेत भाऊ घुले, बबन काका काशीद आणि काष्टी सोसायटीचे चेअरमन कैलासदादा पाचपुते या मान्यवरांच्या शुभास्ती कुस्ती लागते. अनिकेत भाऊ म्हटले, एवढ्या मोठ्या भव्य दिव्य मैदानासाठी आम्हाला आयोजित केलं, बोलवलं. एक मैत्रीचं नातं भाऊ तुम्ही पुढे घेऊन जातायत. बने चाहे दुश्मन सारा जमाना पर सलामत रहे दोस्ताना हमारा. हे मैत्रीचं नातं अजून पुढे घेऊन जातायत भाऊ. तुमचं पुन्हा एकदा आला 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 प्रकाश शिवनकर आखाड्या केसरी प्रकाश शिवनकर. आता पलीकड चालू असलेली कुस्ती पृथ्वीराज विरुद्ध हर्षवर्धन सदगीर अशी कुस्ती पॉइंट वरती लागते. पहिला गुण घेईल, कोण घेईल त्याला विजय घोषित केला जाईल. तब्येत बघा प्रकाशची,
कपडे काढल्यावर दोघांच्या तब्येती बघा. देवाकड काय मागायचं झालं तर असलं मागा. हे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, नाही तर 100 पोरं आणि गावाच्या मोर एक कामाचं नाही. महेंद्र मगाच्या दरनं मागं वळून बघतोय, धनाजी मामा दिसायला लागले महेंद्रला. घरात असल्या उघड्या तिजोऱ्या तयार करा. तुमच्या घरात किती, तुमच्या बँकेत किती, कोण बघायला येत नाही हो. ही आपली श्रीमंती आहे. 4-3 वर्षामध्ये असं शरीर मिळत नसतं. 10, 20 वर्ष राबावं लागतं अखंड. ही खडतर तपश्चर्या आणि मग ही कुस्ती आत्मसात होत असते. महेंद्र चला. हा महेंद्र प्रकाश चला पुढं. प्रकाश यावा. एकमेकांची चड्डी पकडायची नाही, दोघांनाही सुच नाही. समान संधी दोघांनाही. कुस्ती ते तर ते माणसाची खमक्या माणसं तिथं पंच म्हणून लाभलेली. ऍडव्होकेट मधुकर कुर्डे यांच्याकडून चालू कुस्तीसाठी 500 रुपयांचं बक्षीस. शबास. वैभव दादा गदा ठीक आहे. काय सांगू महती 11 गावी प्रकट संजीवनी मानाची चांदीची गदा आखाड्यात येऊ द्या. चालू असलेल्या कुस्तीला मानाची चांदीची गदा. तानाजी भाऊ हम क्या देखने वाले हैं. अरे यार पैलवान इकडे पैलवान वैभव दादा पवार आणि राहुल सेठ पवार यांचे मेहुणी आनंद सेठ पाचपुते साहेब यांच्याकडून आमच्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी किती 500 रुपयांचं बक्षीस. पाचपुते साहेब मी आपला मनापासून आभारी आहे. आणि पलीकड पॉइंट वरती कुस्ती चालू आहे. कुस्ती पॉइंट वर लावलेली पलीकडली नोंद घ्या. बराच वेळ झाला पॉइंट वरती कुस्ती लागलेली. आणि इकडं एक या मैदानामधली खास आकर्षण असणारी कुस्ती लागते सगळ्यांच्या समोर. शिवराज छत्रपती